तर आज आपण फक्त बिस्किटपासून बनवणार आहोत एकदम छान अशी मिठाई. तर चला बघूयात कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी 2 पार्लेजी बिस्किट आणि 2 हॅपी हॅपी बिस्किट घेतलेत. तर आपण पार्लेजी बिस्किटला फोडून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. तर इथं पार्लेजी बिस्किट मी 10-10 वाले घेतलेत आणि जे हॅपी बिस्किट आहेत ते मी 5 वाले घेतलेत. तुम्ही हॅपी बिस्किटच्या ऐवजी दुसरे कोणते चॉकलेटवाले बिस्किट असतील ते सुद्धा घेऊ शकतात. आणि हे जे आपण पार्लेजी बिस्किट घेतले होते ते मिक्सरमधून काढून घ्यायचे, असं याचं पावडर करून घ्यायचं आणि एका आपल्याला आता बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. ह्याच प्रकारे मी दुसऱ्या पॅकेटचं सुद्धा असंच बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून. आता याच्यात मी थोडासा येल्लो फूड कलर टाकत आहे. तुम्हाला जर येल्लो टाकायचा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही टाकू शकता. आणि त्या फूड कलरला मिक्स केलं की यामध्ये थोडंसं दूध टाकायचं. तर इथे मी थोडंसं आपलं पार्लेजी बिस्किटचा जो पावडर आहे ते थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं, कारण की जर ह्याच्यात थोडंफार दूध जास्त झालं तर ह्याला आपल्याला ॲडजस्ट करता येईल. तर इथे बघू शकतात मी आता ह्याच्यात थोडंसं दूध टाकलं होतं आणि ह्याचं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जे उरलेलं बिस्किट आहे ते सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेतलं आहे आणि ह्याचं छान असा आपल्याला डो बांधून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला हळूहळू याचा डो जो आहे तो बांधून घ्यायचा आहे. ह्याच्यात आपल्याला कशाचीच गरज नाही आहे, ना आपल्याला तुपाची गरज आहे ना बटरची गरज आहे. फक्त बिस्किट आणि दुधाचीच गरज आहे ह्याच्यात. आणि ह्याचा छान असा आपल्याला डो करून घ्यायचा आहे, आता बांधून घ्यायचा आहे. तुम्ही पार्लेजी बिस्किट घ्यायचे नसेल तर दुसरे कोणचे वापरले तरी चालतील, पण ही मिठाई मी एकदम छान स्वस्त ह्याच्यात बनवत आहे, त्याच्यामुळे मी पार्लेजी बिस्किट घेतलेत. तर इथे आपला डो जो आहे तो तयार आहे. असाच डो जो आहे तो तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे हॅपी हॅपी बिस्किट घेतले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि यांना सुद्धा जे आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर ह्याची सुद्धा आपली पावडर जी आहे ती तयार आहे. आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचा आहे. तर मी इथे 10 वाला जो मिल्क पावडर येतो तो टाकलेला आहे ह्याच्यात. तुम्ही कोणताही मिल्क पावडर घेऊ शकता याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि हे मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला ह्याला या बिस्किटमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामुळे आपल्याला कंडेन्स मिल्कची गरज नाही पडणार. आता याच्यातसुद्धा आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ह्याचासुद्धा डो जो आहे तो बांधून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता या बिस्किटमुळे आपल्याला कोको पावडरची सुद्धा गरज पडणार नाही, त्यामुळे मी इथे हॅपी हॅपी बिस्किट घेतलेत. तर इथे मी ह्याचासुद्धा डो जो आहे तो तयार करून घेतला आहे. आता इथे आपल्याला बटर पेपर घ्यायचा आहे, पण आता आपल्याकडे बटर पेपर नाही आहे, तर मी व्हाईट पेपर घेतला आहे, ड्रॉइंग पेपर. आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप काहीतरी लावून घ्यायचं आहे, ज्याने आपले जे बिस्किटचा जो आपण डो बनवून घेतला होता तो चिटकणार नाही. आणि ह्याला छान असा आपल्याला मोठा असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला चौकोनी करायचं. याला आपल्याला आतल्या बाजूने ठेवायचं आहे, त्याच्यामुळे याला आपल्याला सिलेंड्रिकल असा मोठा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला असं चौकोनी मिठाई बनवायची, त्याच्यामुळे मी ह्याला थोडासा चौकोनी आकार दिला आहे. आणि त्याला मी आता थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. तोपर्यंत आपण जो पार्लेजीचा डो बनवला होता त्याला आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे बटर पेपरवरती. सर्वात आधी ह्याच्यावरती थोडेसे तुम्हाला क्रॅक दिसू शकतात, पण नंतर आपण हाताने थोडंसं दाबून घेतलं की ह्याच्यावरचे क्रॅक्स निघून जातील. या प्रकारे मी जसं तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकतात. मी हाताने ह्याचे साईड्स जे आहेत ते दाबून घेतले होते, ज्याने ह्याच्यावरती जे क्रॅक्स होते ते आता दिसत नाही आहेत. आता आपण जो हॅपी हॅपीचा डो बनवला होता तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि आपण पार्लेजी बिस्किटचा जो डो बनवला होता तो याच्यावरती ठेवून द्यायचा, कवर करायचं त्याने. आणि सर्वात आधी ह्याला दाबून घ्यायचं छान. उरलेला जो डो आहे तो मी थोडासा काढून घेतला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तसंच करायचं. ह्याला रोल करायचं छान आणि बटर पेपरने ह्याला बांधून घ्यायचं आणि ह्याला छान असा स्क्वेअर शेप देऊन घ्यायचा आपल्याला, चौकोनी आकार. थोडंसं दाबून घ्यायचं ज्याने ह्याच्यातली एअर जी आहे ती निघून जाईल आणि आपला मिठाई जी आहे ती एकदम छान बनेल. या प्रकारे तुम्ही हे बघू शकता. तर ही मिठाई बनवायला एकदम सोपी आहे. ह्याच्यासाठी आपल्याला गॅसची सुद्धा गरज नाही बनवायला, फक्त दूध आणि बिस्किटची गरज आहे.
फक्त 2 साहित्यातच ही मिठाई जी आहे ती तयार होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही मिठाई घरी. लहान मुलांना खूप आवडेल ही मिठाई खायला आणि रक्षाबंधनला सुद्धा तुम्ही ही मिठाई तयार करून खाऊ घालू शकतात तुमच्या भावांना. त्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल ही मिठाई. तर आपल्या मिठाईला आता मी शेप देऊन घेतला आहे आणि यावरती आता तुम्हाला काजू, बदाम किंवा जे काही तुमच्याकडे असेल ते लावू शकतात किंवा ही मिठाई प्लेन जरी ठेवली तरी खूप छान दिसते. यावरती मी आता थोडेसे काजू, बदाम लावले. तुम्ही बघू शकतात मी भरपूर सारे इथे काजू, बदाम जे आहेत ते लावून घेतलेत आणि याचा शेप बघू शकतात किती छान आला आहे. आता या मिठाईला आपल्याला कापून घ्यायचं आहे. तुम्ही कोणचा सुद्धा आकार या मिठाईला देऊ शकतात. मी एकदम चौकोनी आकार देत आहे आणि 1 बोटाचा अंतर ठेवून या मिठाईला कापून घेत आहे एकदम छान. बघू शकतात किती सॉफ्टपणे ही मिठाई जी आहे ती कापल्या जात आहे आणि हे बघा मधली लेयर किती छान दिसत आहे या मिठाईची. खायला सुद्धा तेवढीच छान आहे जेवढी दिसायला. एक लेयर जी आहे ती तुम्हाला दिसन, मधली आपली चॉकलेटची लेयर सुद्धा दिसेल आणि बाहेरची सुद्धा पार्लेजीची बिस्किटची जी लेयर आहे ती सुद्धा वेगळी दिसेल. तर बघू शकतात आपण ही मिठाई बिना गॅसची बनवली आहे. कोणी म्हणू सुद्धा नाही शकणार की बिना गॅसवर ठेवता मिठाई बनवलेली आहे. तुम्ही एकदा ही मिठाई नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती कॉमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, ज्याने अशा सोप्या रेसिपीज ज्या आहेत त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता ही मिठाई जी आहे मी तुम्हाला तोडून दाखवते की किती सॉफ्ट आहे ही मिठाई. तर हे बघा किती छान आहे, एकदम सॉफ्ट बनली आहे, एकदम मार्केटसारखी. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी जी आहे एकदम सोपी आहे, कुणीसुद्धा बनवू शकतं. तर थँक्यू.